पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत। वाशिम जिल्ह्यात 8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मात्र या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। अकोला जिल्ह्यात अनेक दिवसानंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्याचे अधिकतम तापमान तब्बल 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं। यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र मुसळधार पावसानं पिकांना संजीवनी मिळाली असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। जालन्यातील तळणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झालाय। गेल्या 10 दिवसांपासून या भागात पावसानं उघडीप दिली होती। मात्र आज पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। राज्यात नाफेड अंतर्गत होणारी ज्वारीची खरेदी बंद करण्यात आल्यानं आता ज्वारी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे। राज्यातील हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल ज्वारी अजूनही खरेदी होणं बाकी असून सरकारचं ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं ज्वारी खरेदी बंद झाली आहे। त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकरी करतायत। अमरावती जिल्ह्यातील जवळपास 2,500 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होणं अजूनही बाकी असून अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात जवळपास 50% शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी अजूनही बाकी असल्यानं चिंता व्यक्त होते। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे। त्यामुळे सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 4,950 वर पोहोचलाय। तर गेल्या 3 वर्षांनंतर सोयाबीनचा हा उच्चांकी दर नोंदवला गेलाय।